संख्या 44 ते 53. आले का? सगळे आले का? एकदा हात वरती करा. आपल्या शेजारी कोणी आले नसेल तर, किंवा सगळे बसलेत ना. श्री स्वामी समर्थ श्रीगुचित्रात 44वा श्रीनिशान नाम धारक मनी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे आम्हासी कृपाकरी का गाधारा असे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समजे यात्रेशी निघाली माता पिता तुकाचे श्री गुरु तर माझा मल्लिकार्जुन भद्र म्हणजे श्री गुरु म्हणा आपण इथून चरण सोडणी श्रीगुरुचे नगर लोक समजता गेला आपण एकला राहिला श्री गुरु मुठाशी आला गुरुकुशी तयाशी श्री गुरु मुंदी तयाशी कागा यात्रेशी तू ना गेलासी संदुक म्हणे स्वामीशी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून संदुक नमस्कार करी पात्री शिवरात्र एक मागवत चतुर्दशी श्री गुरु मुंदी तयाशी समजली यात्रेशी तू एकलाची राहिलाशी भाशी विनोद श्रीपुर दादा नैन झाकुनी पातिकेशी तुळक धरिका वेगेशी ऐसे म्हणून तयाशी म्हणून वेगे घेऊन गेले श्री गुरु मुंदी तयाशी कागा भ्रांतपणे पाहाशी वेगे जावे दर्शनाशी शौर स्नान करून या श्री गुरु वैसा निरोप देता शीघ्र गेला स्नान करता पुढे तेथे देखला माता पिता भ्राता कर्मकाम लोक सगळे ते गोष्टी तयाशी कवनी मार्गे आलासी आमचे भेटी कानगेसी लपनुकोजीने कोण धर्मा विनरशी माता पितांचे आम्ही घडवून प्रदेशी घटका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमी एक हासी मिथ्या म्हणती आम्ही सविचारला लपत ऐसे गुढीवारे बोलत अबद्ध म्हणती सगळ जना तो कोणा सवे न बोले स्नान शौर केले भूषे अक्षतावेले घेऊन गेले पूजेशी पूजा करत लिंग सांगले कदाला श्रीचे गुरु मुनी ते विस्मय करोनी पूजा गेली म्हणून भावे समस्त लोक करती पूजा करती श्री गुरु सर्व पूजा घेती तदुपणी श्री चित्ती श्री गुरु राजा आपण जी शंकरा श्री गुरु पुस्ती त्याशी येदवारायला किंवा जाशी तंतुगिनी स्वामी अशी एक नाव देखली आता समज लोक जाऊनी देवालया भिकारी वैसुनी पूजा करी तुमची चरणी लिंगनाथ देखो तुम्हीच देते श्री गुरु म्हणते ऐक बघता सर्वत्र ईश्वर पूर्णता ज्ञान महिमा असे की आता हे जे गम्य त्रिभुवनी मागवती चतुर्दशी अपार महिमा श्री गुरुदासी सांगण्यात परेशी श्री गुरु म्हणते तज्ञ काते पुरी ख्यात केरातेशी विमर्शन राजा प्रियशी शूरदासे पराक्रमाशी समस्त शत्रू जिंकले तेने आणि एक उद्देशे पारधी असे उपगरीबो असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचल सकळ स्त्रियारथ आचार करी बरवान असे शिवपूजा करी बहु असे पत्नीजाशी एक असे सुरक्षण नाम मुद्दते सुशील सगुण परिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपला परत द्वारदा ईश्वर भक्ती करते ऐसे गमता एके दिवशी पुजो लागली आपले पुरुषाशी म्हणे प्राणेश्वरावरी सी विनंती असे एक माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजे कोणे परी सांगावे जाऊन विस्तारी सवितारी गोपनगरावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रीशी वरवी पुजले आम्हाची ज्ञान झाला त्या माझी पुरुष सांगेन माझा पुरी ब्रह्मानगरी आपण स्वामी जन्मून जाणं होतो ते काय करून शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समज लोक आले पूजाव्या आपण गेलो हिंडाव्या वक्षाव्या काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विरोध पाहू म्हणत मज देखुनी आले धावता काष्ट पाषाणी घेऊन या आपण डोळीमध्ये पळत द्वार घातले मारू पाहत दरा म्हणून बोलत मारू लागले भाषानी ऐसे तीन वेळा पळालो मारतीन म्हणून बहुत झालो मग अंतरी कुठली निघालो पूजा देखली तिथे शिवाची द्वार जोडून समज लोक शस्त्री म्हणाले एक मज एक ओढून टाकली सकाळी शिवालया बाहेरी तेने पुण्य झाली ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान मनची तू दुराचारी म्हणून त्याचा संदेश सांगिन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्वभक्षण सर्व ठाई त्याची वासना त्याची स्वभाव असती ऐसे स्त्रीशी सांगितले पुन्हा प्रश्न केला म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विचारून म्हणून लागत असे चरणी कृपाकरी का प्राणेश्वरा ऐका ज्ञान सदी तुझा पूर्वजन्म कपटी करीत होती सौ उदरपुटी एक दिवशी होतारी पडला होता माणसोळा तो चोचीनी ठरला कवळा उडत होता आकाश मंडळा ते दुरून देखले खारीने पाठी लागली ते खारी मागे पुढे न विचारी तू पळाली ते अवसरी श्रीवर होत गेली वरी दोन्ही आली थावद प्राण होता कंठकृत श्रमणी शिखरी तू वैसद खारी घेऊन मारले तो जी घेऊन गेली माणसं कवळे तुझे देव पंचत पावले रक्षणा पुण्य पडले झाली स्तुवा राजपत्नी राजा सांगे सतीशी पुढील जन्म सांगो तुला आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवतारी माझी भार्या तुझी होशी जन्म पावशी सृंजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशीला तिसरा जन्म आपणाशी राजा होईल सौराष्ट्र देशी
तू उपजा कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणाशी राजा होईल गांधार दिशी तू उपजा मगध गोळीशी जै माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणाशी राजा होईल अवंत दिशी तू दाशार्थ राजगोळी जन्मशी माझी वार्या होशील तू सहावा जन्म आपणाशी अंध नाम प्रेयसी जयती कन्या तू होशी जै माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणाशी राजा होईल पांडदेशी रूपलावणी मजहर्षी मोहिनी गौण संसारी ज्ञानी सर्वदे गुणी गोविनम सूर्यकांते सेवदन ऐसा रूपे असे म्हणताना नाम माझे परमवर्ण तू जन्मसी वैदर्भ कोळी स्वरूप सौंदर्य आगळी देशीवर्णाची पुतळी सुंदरसारखे भगमाळ वसुमती असे नाव पावसी तुझवरील स्वयंवरवशी दमयंती नादायची स्वयंवर होईल तुझं माझा देहावसान होता तुझं घेईल सांगाता देवीवाणी वैभवनी तुला स्वर्गाप्रती जावळे श्री गुरुंची तंतुकाशी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐशी ऐकतो श्वान परिवेशी सतजन्मी राजा झाला ग्रामीण कलेश्वर ग्रामी भीमातीर पूजा करिगा दिगंतर मल्लिकार्जुना समाना सद्गुणे स्वामी आसी स्वामी तू मद जावीशी पूजेशी गेलो मल्लिकार्जुनाशी लिंगसानी पूजेगे सर्वाटाई तुझे क आला व्यापक अगलेश्वर संगम नायक एक एक सांगसी आमापुढे ऐकोनी श्री गुरु आजली ए रे वादुका एक धरी म्हणती नैन त्याजे झागिती संगमाले तत्काळी श्री गुरुवाली संगमाशी दंडुका स्वाठी निवटाशी बोला वया शिष्यांशी आपण राहिले संगमात श्री गुरुवाले संगमात मज पाटले मठाशी बोलाविले शिष्यांशी राव पाती आजी संगमी मग कुसरी न्यायाशी हे सांगितले भ्रंशी आनंद झाला भक्तांशी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचेत्रामृते परमगता कल्पत्रो श्री गुरुश्या सरस्वती वाक्यानि सिद्धनाम भार संवादे श्रीशैल शिवरात्र महिमा वर्धनम नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 45 श्री गणेशाय नमः नामधारकपणे शिकवणे श्री गुरुचरित्र तुम्ही देखील नाही तुमचे भाग्य काय वानोदनी परब्रह्म देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमे राहिले पुढे काय पुरवरतले निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकासी ऐकवसा विस्तारेशी विचार करणे दिवशी एकचिते पर्यासा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांनी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्ष 3 आराधिले 3 संवत्सर उपवास बीजकडला बहुवस निरोप झाला सायाशे चंद्रला परमेश्वरी जवळ जाणे नाना परी कष्टता स्वप्न झाले अवचिता तुवा जावे त्वरिता लागला ग्रामस्थांशी तेथे असली श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारू वेश धरिला असे नरू तेथे होशील उत्तमांगी आयशे देवीने निरोपिले विप्रमणे फले केले 6 मास का कष्टविले जरी तुझे हाती लोहेची जगन्माता तुझा भवानी तिचा निरोप घेऊन आलो तुझ काशी ठाकुनी तू दैवत म्हणून या तू जगदंबा म्हणविशी आम्हा मनुष्यापाशी पाठविशी नाव झाले दैवतपणासी भाग्य माझे म्हणत असे पहिलेची जरी निरोप भेट इतके कष्ट कासया होत दुराशा धरली चित्त म्हणून दुःख न करी प्राणा परी मने मज बलवे होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विप्रधरणे बैसला सकळ भोपे म्हणती दयासी आजी स्वप्न झाले आम्हाशी छलन न करिया देवीशी निरोपासरशी जाई वेगे तू तरी आता नच जाशी आम्हा निरोप झाला ऐशी बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊन गान गागरा मामासी आला मठी कुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहे गुरुमूर्ती श्री गुरु आले मठात बीजोहा होता चिंतित भक्तजन सांगती मात विप्रे आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शनालो म्हणत मी श्री गुरु म्हणती व्यापन जात संजय रूपे आला असे देवी पासी मनुष्यापाशी येणे काय झाले कार्यशी संदेह करुणी मानसी कैसा आलाशी द्विजोरा म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध अज्ञाने वेष्टीव होतो मंद तेने सोय परब्रह्मा पाप कर्मी पापी आपण पापात्मा नेने निज खुन पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझ लागी आजी माझे कुकुर्म गेले परब्रह्मा चरण देखिले
मनोरथ माझे पुरले तुला सागरा येती रया रक्तबंध विवाह झाली आवरी व्याधी उद्भवली आपले शरीरी श्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार तेजुनी निघालो उपवास केले अपारा मल मनशी तू पाप भारा नव्हे तुझ बरवे आता निरोपी तुझा देवी प्रीती तेथे चंदना परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथे कष्ट केले बहुत नवेची काही उपवत निरोप झाला जा म्हणत कृपावृती तुझ पाशी देवता बळवती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हसोन सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमाशी बडवा संकल्प सांगोनी स्नान करा षटगुरु होणी अश्वत्थ प्रदक्षिणा करोनी वस्त्रे टाका दूध त्याची नवी वस्त्रे ध्यायासी शीघ्र अनापार नेसी ऐसा निरोप देती त्याशी दोघे गेले झडकरी स्नान करुनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणाशी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरीशी जेथे टाकीती ते भूमीशी क्षार भूमी होय त्वरित श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परीयसी सर्वांग आहे आईशी अवलोकिनी पाहे म्हणती पाहता सर्वांग बलवे झाले कामना तर गंगेशी राहिले पाहता त्याचे मन भ्याले म्हणे स्वामी असे थोडे श्री गुरु निरोपिती दयासी तू संशय करून आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी तेने गुणिले राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमची स्तुती करावी निरंतर बर्वे होईल तुझ मग नंदी नामा म्हणे स्वामीशी लिखित नेने वाचायाशी कैसे करू मी कवित्वाशी मंदमती असे आपण श्री गुरु म्हणती द्विजाशी मुख उघडी काढ जीवेशी विभूती शिंपती तयाशी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेविला माथा उहा ठेला समुद्र करिता म्हणे स्वामी मी नेनता सेवेशी नव्हे आरामक मातेचे शोधित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्ण मुशीय शेकडत दिवस 5 उद्भूतार 15 दिवस होय स्थिर एक रस होली निर्धार तरी मी काय आहे जुगुर नाही पंचत्वे मज द्वयमासी शिर अपाय तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतते होती एक वायू आपप्रती तेजथ प्राण आला तात्कालिक तधी स्मरण कैसे मज 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उच्छवासा 7वे मासी श्रोत जिव्हा मेद मज्जा दृढ झाली ऐसे 9 मास कष्टात होतो जननीये गर्भात रुधिर विष्टा मूत्रात कष्टलो भाली स्वामिया माता भक्षी उष्ण क्षार दुःख होय मज अपारी ऐसे 9 मास वरी माता गर्भी कष्टलो तरी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माया वर्णे स्मरलो नाही तुझे चरण मुक्ती जन्मलो उपजताची आपणाची आयुष्य लिहिलेला पेशी रात गेले व्रतनिशी रात्री निंदा मानवा उरले आयुष्यात लेखा 3 भाग केले विषेका बाल यौवन वृद्धाप्यायिका निर्माण झाले तैवेळी कष्टुनिया धुरंधर बाळपणी झालो अपार वाढला कष्ट भोगीत फार वर्ष 12 लोटली तरी तुझे चरण स्मरणा मज कैसे गा देवराना कष्ट रोमी या जीवना पूर्ण जन्म नाठळीची 2 भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीराशी जैसा पतंग दिपासी रजिनेत उन्मत ते नेमी गुरु माता पिता समजता ते करी निंदा वार्ता परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणाचे निंदा करी व्रताच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापिले असे भारी नाठवी तुझे चरण मज मग वृद्धाप्य आले शरीराशी उभग होय स्त्री पुरुषाशी श्वासोच्छ्वास कपेशी सदा खोकला होय मज अवयव सर्व ललित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणे गती दृष्टी न दिसे नाशिक गळते ऐसा नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागरा कडे करी
धरून या नरवेश त्रयमूर्ती तुझी एक परब्रह्मा श्री गुरुनाथा ब्रह्मदेवे आपण लेखा दुष्टाशरे लिली कपाळिका तैसे हो येणिका श्री गुरुचरणी लागता नंदी रामा स्तोत करिता श्री गुरु संतोषी अंतता भक्ताशी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणा याशी जे का शेष होते जन्मेवरी ते तात्काळ गेले धुरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधार काशी श्री गुरु चत्रायसे परियसी कथा करीत कवी भरवसी श्री गुरु सेविसी राहिला इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री दर्शन सतु पाख्याने सिद्ध नामधारक संवादे बीज पुष्पपरिहारो नाम पंचदशाध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलेसी नंदी नामा कवी ऐसी दुसरा अनेक कवी म्हणोनी सिद्ध म्हणे नामधारका सांगो तू ते कथा ऐका आश्चर्य झाले कौतुका श्री गुरुचरित्र अति गोड सांगता दिवस असता दिवसी ऐका श्री गुरुसी नेले भक्ते एका आपले नरी शोभनदायका म्हणून नेले आपले ग्रामा ही परगी म्हणजे ग्रामासी नेले आमचे श्री गुरुसी पूजा केली ते भवसी समारंभ झाला थोर तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग एक जागृत स्थान प्रख्यात एक तेथे एक द्विजोर सेवा करी तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वर नित्य करी पाच कवित्वे समस्त लोक त्यास म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी तू काही त्यासी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्कृती मी न करी नित्य पूजा करुणी आपण कवित्व करी पार्वती रमणा ते असे अपरिमाणा निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंग न दिसे श्री गुरु असे आपण असे पुसती हर्षे नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमते पूजितोसी षोडशोपचारासी आपण पूजा करी स्थिरमणी ऐसे देखोनी या स्वप्न जागृत झाला तो द्विज हाची होय सद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी कल्लेश्वर कर्पूर गौरू तुझी होसी जगद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो तुझी विश्वाचा आधारू शरणागता वज्रपंजरू चरण कमळ वास भ्रमरू ठाकून आलो अमृत घ्यावया पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्षे निका तू न पावसी एक एका अनेक कष्ट करिताती न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान झाली आमुची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरु म्हणती दयासी नित्य आमुची निंदा करसी आजी कैसे तुझ मानसी आलासी भक्ती उपजवणी विप्रमणे स्वामी आसी अज्ञान अंधकार आम्हासी कैसे भेटाल पदियसी ज्योतिर्मय न होता स्वप्नावस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर जाहले अंतःकरण मिळवावे शिष्य वर्गात मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरु म्हणती तक्षण आम्ही स्वप्नरूप लोकांसी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व ऐका येणे भक्ते केलेली का स्वप्नी भेटुनी समस्त श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा बसो विप्रमणे स्वामी आसी प्रत्यक्ष सांडोनी चरणांसी काय पूजा कल्लेश्वरासी तेथे तुम्हासी म्या देखिले तुझी स्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे विनवली स्वामी आसी आलो सवे गाणगापुरासी कवित्व केली बहुअसी सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर लोके श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुअस कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका कृष्णामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे नरहरि कवीश्वर वर प्राप्ती नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री क्षेत्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे गदा वर्तली कैसे देवी विस्तारोनी आम सांगावे आम्हासी कृपा करी गा दादारा
चित्तमने नाम धारक श्रीमंता एकेन वंशी शिवचैत्रा तुझ होतील पुत्र पौत्रा सदा श्रिया युक्त तोषी गाणगापुरी असता श्री गुरु सन आला दीपवाळी तोरू शिष्य आले पाजारू आपले गरीब भिक्षेशी सत शिष्य बोलावी एका होनी एक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपले राशी समजता पन्नेव भंती एकमेकांत झगडती आपला स्वामी म्हणून या श्री गुरु म्हणती समजतांशी येऊ तुमच्या घराची चिंतानंद रावी मानसी बाग आमची घ्या मनदी ऐसे कोणी श्री गुरुजना विनिदादी साधई जना समजता आश्वासित येऊ म्हणून कोणी करावा वरवसा सर्वही बोलावणी एकाशी काणी सांगली त्याशी आम्ही येलो तुझे घराशी कोणापुढे न सांगावे ऐसे सातही जण ऐका समजावणी गुरुनायका पाठवली देण्याची परी ऐका माताचार्य वर्तले एकमेकांना सांगत गेले झाले भक्त श्री गुरु आले भ्रांत आदी विनोद प्रवर्तला रामालीला भक्तजन हे स्थायी करून आम्हा सांगून जातात स्वामी त्यांची म्हणती श्री गुरु म्हणती आम्ही राहिलो जाना जिद्दी न करावी म्हणी गंती आम्ही असो इतेची ऐसे बोलता संतोषी जवळी हो आली निशी दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे आज रूप झाले आपण पार महिमा नारायण जात ठाई गेले आपण गाणगापुरी होते जी आयची दीपवाळी झाली समजता ठाई पूजा खेदली पुन्हा तैसे जी व्यक्त झाले गप्य रूपे कोणी कार्तिक मासी पौर्णिमेशी कराव्या दीपाराधनेशी समस्त भक्त आले दर्शनाशी गाणगा ग्रामी श्री गुरुजवडी समस्त नमस्कार करती भेटी 10व्या दिवशी म्हणती एकमेकाचे विचारती म्हणती आपले गुरु आले होते समस्त झाले तडस्थ ग्राम लोक अद्याशी असत्य म्हणत आमचे गुरु येथेची होते दीपवाळी येथेची गेली विस्मय करती सकाळी जण म्हणती होय हा त्रैमूर्ती आपणा अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ऐशी नाना परिसुधी करती दीपाराधना आदी प्रीती ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐशी ख्याती सिद्ध सांगे नामधार गा प्रदी भूमंडली झाली ख्याती श्री नृत्य सरस्वतीची श्री गुरुचत्रामृते परम गदागलपत्रो श्री नृत्य सरस्वती व्याख्याने सिद्ध नाम धारक संवादे अष्ट स्वरूप धारणम नाम च सप्तचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः शुद्धमने नाम धारकासी कथा वक्तली परियेसी श्री गुरुचरित्राती कौतुकेशी परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमाशी जातासी अनुष्ठानाशी मार्गी तो शूद्र परियेसी आकुले शेती उभासे श्री गुरु ते नित्य लेखोनी येई धावत सेता तुम्ही साष्टांग नमन करुनी पुनरपी जाय आपुले स्थाना मार्गान काळी मठासी एता मागुती नमस्कारी परियसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे नमन करिता शूद्राशी पुस्ती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्टतोषी आडकडती सियोन्या तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शुक्र विनवी कर जोडून शेता आपले ठिकावे तू मासे नित्य नेम करिता पीक दिसे अधिकता पोटरी येतील आता तुझे धर्मजो श्री गुरु गेले शेतापाशी पाहून म्हणती त्या शूद्राशी सांगेन तुझ जरी कशी विश्वास होईल बोलाचा शूद्र विनयी स्वामीयाशी गुरु वाक्य कारण आम्हाशी दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरपती श्री गुरु त्याशी आम्ही जातो संगमाशी करतो नियम माध्यमेशी रसर पीक कापावे ऐसे सांगोनी शूद्राशी श्री गुरु गेले संगमाशी शूद्र विचार करी मानसी गुरु वाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकार्यासी निमित्त खंडोनी धाय आपले शेत गत सहस्राप्रमाणे देईल धान्य अधिकारी म्हणती त्याशी पीक झाले बहुशेतासी म्हणून ते मागतोसी अंगीकार न करू जाना नाना प्रकारे विनवी त्याशी देऊन देईल गत संवत्सराशी अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून देते आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवणी तत्क्षणी गेला होता संतोषणी कापील म्हणे वेगेशी कापू आराधले काशी
श्री पुत्रवर्जिती त्याशी पाशाल घेऊन श्री पुरुषाशी मारू लागला तो शूद्र समजता ते मारी येणे परी पळतानी गावा भितरी आड करती राजवारी पिसे लागले पतीशी संन्याशी येतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले आमचे जीवित भानस गेले अनेक मासा म्हणतो आम्ही वर्जा वया माणसे पाठविती नायके शूद्र कवले गती शूद्र म्हणे जरी अधिकारी होती पेवीचे धान्य असेल देईन अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीन त्याचे द्वारी पत्र आपण दिले असे इतके होता शूद्र देखा पीक कापिले मन पुरोका उभा असे मार्गी एका श्री गुरु आले परतोनी विनोदे तुझ सांगितले तू अनेक धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले त्याची काम धेनु मज ऐशे कोणी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सगळे शूद्र शेत आपले घरा प्रती गेला तुसावया लोके इति समस्त होत असे त्याचे घरी अकांत श्री पुरुष रुगण करीत म्हणते आमचा ग्रास गेला शूद्र समजता संमोकी न करी चिंता रहा सुखी गुरु सोयने ती मूर्खी काम देईन असे वाक्य त्यांचे एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभल तुम्ही जन स्थिर करा अंतकरण हानी नव्हे निर्धारे पै श्री गुरु होकार जाशी दैन्य कसे असे त्याशी विधान जोडले आम्हाशी म्हणून ते शुक्र जागतसे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमिक वायू झाला अतिशित ग्रामीचे पीक नासले समस्त रात्रीचे पीक देखा शिते नासले सकेका प्रजन्न पडिका कायका मन नक्षत्री परियसा ग्राम राहिला पिके विना शूद्र शेत वाढले दशगुण वाढले रावणा रसगुण एक एक करा फरगंडेसी हे शूद्र श्री संतोषणी शेता आली पूजा घेऊनी अवलुकित शे आपले नेहमी महानंद करीत असे एवढी लागे पतीचे चरणी विनवत असे कर जोडूनी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणत असे आयशे पतीची विनवणी शेतीचे पांडवासी तुझनी विचार करीती दोघे जणी श्री गुरुदर्शनाचा आता म्हणून सर्व आयतीशी तुझ्या आली श्री गुरुशी स्वामी पुसती तयासी काय वर्तमान म्हणूया नाना प्रकारे तुझ्या आरती शूद्र श्री करीत असे भक्ती श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सराहुनी देखा शतगुण झाले धान्याधिका शूद्र म्हणत असे ऐका अधिकाऱ्यासी बोलावली शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावाशी रीता दिसत असे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गत संवत्सर निघून तुम्हाशी अंगीकृत होय परियसी धान्य झाले बहुवशी शताधिक देखा देईन अर्थ भागनी संतोषी संदेश न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयाशी धर्महानी केली करू गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी येऊन या आपले घरी राज्य करती म्हणती त्याशी कृपासी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सपेका राजवाटा देऊनी इति श्री गुरुचरित्रामते कर्मकथा कल्पतरू श्री दर्शन सतु व्याख्याने शिवनाम धारक संवादे शूद्रवर प्रदानम नाम अष्टचत्वारिशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 49 श्री गणेशाय नमः नाम धरतो शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करुण विनवितसे कर जोडून भक्तिभावे करुणिया त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापुरा कवण क्षेत्र म्हणूनिया भूमीवरी प्रख्यात येथे असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला अश्विन मध्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यासी स्नान करावे त्रिस्थळीचे प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्रपुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुंसी आयती करणे म्हणूनिया ऐकोनी श्री गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आयती चला दावीर तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांसी केले अमरजा संगमासी स्नान केले महाशी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरवाहे अमरजा संगम म्हणणार आहे
गंगा यमुना निर्धारणे तीर्थ बरवे परियेसा आणि कष्ट तीर्थे असती त्यांची भीमा असे ख्याती सांगे नायका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोनी श्री गुरूंचे वचन विरविताती भक्तजन अमर ज्या नाम कवन कवना पासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले देवा दैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्र जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारिता दैत्यांशी रक्तपणे भूमीसी अखिल राक्षस बिंदूसी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ भरले सर्व दैत्यकुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणून मी आलो तुझपाशी ऐसे वचन ऐकोणी ईश्वर प्रज्वाला म्हणी निघाला रोद्रोणी नित्य निर्धार कराव्या इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी मारला दैत्यांसी जीवन आणावया देवांसी उपाय काही करावा संतोषोनी गिरिजारमण अमृत वचन उच्चारोन गट दिदला तक्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपवणी या समस्त देव उठविले ते वेळी उरले अमृत घटी होते येऊन जाता अमरनाथे पडिले भूमी उचिते प्रवाह झाला क्षितिवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमर ज्या नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत दिली नामे येसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केली या मनोरथ पाहिजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाहिजे कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मग शंकर मोहनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी सर्वेची करतोनी वृषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करू नयका वृषभस्थानासी येऊन निका अवलोकावे श्री शिवासी वामस्ती वृषणधनोनी तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवणी पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियेसी ग्राम असे नाणेशी तेथून उद्भव असे जाणा प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमोळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्रल्हादे सर्व काळी दिहे विसरोनी हिंडत असे लोक म्हणती पिसात्यासी निंदा करती बहुअसी दोघे बंधू अससी तयासी नावे त्यांची अवधारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नाम पांडुरंगेश्वर बंधू ते केला अव्हेर आपण निघाले काशीसी ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधूंसी म्हणे विजयका नका जाऊ काशीशी विश्वेश्वर असे मज जवळी दाखवी न तुम्हा ते तात्काळी आश्चर्य करीती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजना इतुकी अवसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी विनवित असे शिवासी आम्हा पाहिजे नित्यकाशी दर्शन व्हावे विश्वेश्वराची म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती दिसे काशी क्षेत्र निशिती मणिकर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तमा आचार करीती मनोधर्मा बंधु ज्ञानी म्हणती मग श्री गुरु म्हणती भक्तजनांसी काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोणी समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार तेथून पुढे येता गुरुवर सिद्ध नाम सांगे नामधारका आपुले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुअसी बोला होणी त्या समयासी पुस्तकाती श्री गुरुमूर्ती ऐक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गणी आठवण करी मनात ऐकोणी श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतके ज्ञान कैसे मज श्री गुरु म्हणती तियेसी आपुले पाप मज पुससी मधी लेपाच माझ्या रांसी नेणासी कुण कनी आपुली 5 माझ्या रांचा घात लागले आणि दोष बहुत ऐसे एकोणी पाहे त्वरित श्वेत पुष्ट झाले तिसी श्री गुरु पुसती तियेसी तुझा असती पापराशी पुढील जन्मे भूमिशी तरी पुष्ट जाईल आताची रत्नाबाई विरली स्वामीशी उपगले बहुजन्मासी याची काजे दर्शनासी आलो विमुक्त होईल म्हणून इतके करीने श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती
पाप विनाशी जाईल वरित स्नान मात्रे जाईल पुष्ट नित्य करीव येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न संदेह न धरी व अनुमान म्हणून ही सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही लेखिले दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठतीचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाखवी सत्य का स्नान मात्रे होयनिका याचे आख्यान बहु असे सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणेसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अति विनोद दया गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अति विशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे ते आतीर्थी स्नान करिता पतित होती ज्ञानवंता अस्थि होती चक्रांकिता द्वारावती समान देखा ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र परियेसा अखंड श्रावण मासी अभिषेक करवा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन नेलो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने गुणित केले आमासी अष्टतीर्थे निरोपण श्री गुरु आले मठस्थान समाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्तना कीर्तनामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपणम नाम 49तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वक्षेत्रात 50वा श्री गणेशाय नमः सिद्धमणी नाम धारका पुढे अपूर्व ऐका पूर्वी रजत कथानका द्वितीया पण निरूपिजे युगजला तो यादित विद्रानगरी राज्य करीत पुत्रपौत्री नांदत महानंदे प्रियसा विशेष भक्ती प्राणवरी ती असे पुरसंस्कारी अशी देवालय भूमीवरी उपद्रवणे दित्यासी त्याचे घरचे पुरोहित त्या रायाशी शिकवित आपण होनी म्लेंच जाता देवदीच्या निंदावे मनमध्ये द्विज जाती एका पाषाण पूजा करती समस्तान ते देव म्हणती काष्ट वृक्ष पाषाणासी राजाने पुरोहितांशी तुम्ही निरोपिले आम्हासी अनुरेणू तृण काष्टेशी सर्वेश्वर पूर्णसे समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आपतेज वायुरिती आकाशा पासा परेसा आणि तुम्ही म्हणालैसे भुजती पाषाण ते वासरिसे सर्वां काही पूर्ण भासे विश्वात्मा तो एकजी ऐशा परी पुरोहितांशी सांगे राजा विस्तारेची तरी पुण्य बहुवशी विश्वास देव दिशांवरी राजा रेखा येणे परी होता तया विद्रानगरी पुढे त्याचे मांडेवरी स्फोट उद्भवला नाना परीचे वैद्य येती त्या स्फोटका लेप करती शमनो एक कवनेरी महादुःखे कष्टसे ऐसे ऐकदा वर्तमानी श्री गुरस्ता गंगा भोनी विचार करती आपले मनी राजा येईल म्हणून या प्रगट झाली महिमा ज्ञाता पावे आई निम्नेच जात आता रागे आम्ही गुप्त लौकिकार्थ प्रियसा आले ईश्वर नाम समस्तरू सिंहराशी आला असे गुरु गौरमी देत असे तोरू यात्रा प्रसंगे जावे आता म्हणती सर्व शिष्यांशी करा आयती वेगेशी येतो राजा बोलावयाशी जावे त्वरित गंगेला येणी परी श्री गुरुमूर्ती होते गंगापुरी ख्याती राजा येवना झाला मती पुरसंस्कारे प्रियसा स्फोटकाच्या दुःखी राजा पार कष्टला सहजा औषधे विप्रवंती रायाशी स्थान परवे पाकिनाशी पा जावे तुम्ही सहजेशी विनोदार्थ प्रियसा ऐकून या विप्रवचन संतोषला राजा गहन निघाला त्वरित तेथून पाप विनाशी फिरलासी समस्तांते राहवनी एकला गेला गया स्थानी स्नान करता गीतश्री आला एक येते तेथे राजा देखुनी त्याशी नमन गेले भावेशी लागू तसे स्फोटकाशी म्हणे ओह शमन केवी होय ऐकून हृदयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून मानवाची होता दर्शना तुझ पूर्वे होईल ऐसे अवंती नगरी होता एक दुराजारी जन्मोनिया विप्रोदरी अन्य राडसे आपण से मृन्मत्ता सगळ्या स्त्रियांसवे रमित संन्यास स्नान केली त्यक्त अन्य मार्गे राडसे ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वैश्यासनी तेथे आला एक मुनी ऋषभनामा महायोगी त्या देखुनी दोघे जना कधी साष्टांग नमना भक्ती बागे करुणा घेऊन आली मंदिरात कैसो घालती पीठ भरे पूजा करती षोडशोपचारे अर्ध बाध्य देवनी पुढारे गंधाक्षता लावितादी
करवनिया भोजन केले हस्त प्रक्षालन गर्भाबलंग आणून दिली तया योगी आसी त्यावरी केले शन तांबूल देती आणून करती पाद सेवना भक्ती भावे दोघे जना उदय झाला नगरासी संतोषला तो तापसी निरोग येऊनी संतोषी गेला आपल्या स्थानासी हुए तया उपराशी मरण आले प्रियसी पिंगला नाम विशेषी दोघे पंचत्व पावसी पुरकर्मानोत्तेशी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उद्रात त्या वज्रबाहूशी ज्येष्ठ राणी गर्वेशी उत्तभवला गर्भप्रियसी राजा समारंभ करीतसे एकोनिया तिचे चौदीसी क्रोध आला बहुअसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून इंद्रला द्वेषवनी सर्व वेळ आणोनी दिले 34 नाना येतनी गरळ वेदले अतिगळणी त्या राजा ज्येष्ठ स्त्रीशी ऐशावरी राजभूमी झाली प्रसूत बहुकष्टोनी उपजता बा तेजनी सर्वांगी वरण माता सुताची विश्वव्यापले सर्वांगाची म्हणून आक्रंदती दिवाणीशी दुकरी राजा क्लेशी म्हणी काय करू आता देशोदेशीच्या वत्यांशी बोलावी चिकित्सेशी निष्ठी द्रव्य पारेशी काही केल्या नवे पूर्वी राजा येऊनी केलीशी पाही आपली स्त्री सुताशी गुन्ह्या महाक्लेशी दुःख करी पुरीचा आता रायांची भाव्याची कंटाळा येतो आम्हाशी पूर्वी नव्हे सत्याशी काय कारणी म्हणतसे यांते एकदा आम्हाशी व्रण लावली हासी ते अरे असती महादोषी त्यांचे देऊ म्हणतसे राजा मैदुताशी माझे बोल प्रियशी आपले स्त्री पुत्राची अज्ञात टाकावी येणे परिदूताशी राजा सांगी विस्तारेशी रथ दिला संजोगेशी